बीडच्या आष्टी तालुक्यात ट्रक मालकाकडून चालकाला डांबून ठेवत मारहाण, बेदम मारहाणीत चालकाचा मृत्यू। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। बीडमधील गुंडाराजवर अंजली दमानी यांचं अनेकांकडून संताप व्यक्त। 18 वर्ष नोकरी करूनही पगार न मिळाल्यानं बीडमधील शिक्षकाची आत्महत्या। 3 वर्षांच्या चिमुकलीला भावूक पत्र। संस्थाचालक मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद। देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबमध्ये काही फरक नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची टीका। शिवरायांचा पराक्रम औरंगजेबाच्या कबरीतून कळतो, सकपाळ यांचं प्रतिपादन। देश हिंदूंचा पाकिस्तान बनण्याच्या दिशेनं सामनामधून संजय राऊतांची रोखठोक टीका। मोदी काळाचं अंतिम पर्व सुरू झाल्याचं राऊतांचं निरीक्षण। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटलांकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर। विशाल पाटलांची अजून 4 वर्ष खासदारकी असल्याची करून दिली जाणीव। भाजपच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत उमेदवारांची नावं जाहीर। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। पक्षाकडून झिसान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटलांना तयारी करण्याची सूचना। शिंदेंच्या शिवसेनेलाही विधान परिषद पोटनिवडणुकीत 1 जागा आणि इच्छुक 4। नाराजी टाळण्यासाठी आयत्यावेळी नाव जाहीर होण्याची शक्यता। जो करेगा जात की बात उसको मारूंगा कसके लात। नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींचं रोखठोक मत। मुस्लिम समुदायालाही अब्दुल कलामांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला। लाडक्या बहिणीमुळे सरकारी तिजोरीवर ताण। रामदास कदमांपाठोपाठ क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्ता भरणेंची कबुली। मुस्लिमांबाबत अनेकदा चुकीचा प्रचार केला जातो म्हणत नितेश राणेंनाही टोला। संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा संपन्न। वारकरी भक्तांनी फुलली देहूनगरी। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रदान। पाकिस्तानात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर भीषण हल्ला। 90 जवान मारल्याचा दावा। फिदाईन हल्ल्यानंतर लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।